शासनानं शेतकऱ्यांच्या हितासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका निर्माण केल्या। खरीप हंगामात पीक कर्जाच्या माध्यमातून बळीराजाला आर्थिक पुरवठा देऊन अल्पदरात कर्ज पुरवठा करण्याचा शासनाचा उद्देश असताना शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्यानं ते हतबल झालेत। निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला विमा आणि आर्थिक मदत मिळत नाही। चहूबाजूनं शेतकरी संकटात सापडलाय। मुलांचं शिक्षण, आरोग्य, मुलांचं लग्न या बाजू आवासून उभ्या आहेत। शासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं, अन्यथा बळीराजाचा उद्रेक झाल्यास पुढे काय होईल हे सांगता येणार नाही। सोसायट्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाट, वंचित आघाडीचे प्रवक्ते नंदूभाऊ पगारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। जिल्हा बँक सध्या बंद अवस्थेत आहे। शेतकऱ्यांचे बऱ्याच ठेवी बँकेत आहेत। शेतकऱ्यांकडे कमी प्रमाणात कर्ज थकलंय। मात्र बँकेचे माजी संचालक, पदाधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्याकडे आणि त्यांच्या नातेवाईकांकडे मोठ्या प्रमाणात कर्ज थकलंय, ते भरण्यास तयार नाहीयेत। शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्यावर सोसायटीची थकबाकी असल्यामुळे पतपुरवठा होत नाही। गेली 2 वर्ष प्रशासक बँकेवर नेमले आहेत, परंतु प्रशासन वसुलीबाबत कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीये। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पतपुरवठा होत नसल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। शासन सांगते आम्ही इतर राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्या बँकेत शेतकऱ्यांची कुचंबणा होते, कारण सहकार सोसायटीचे कर्ज थकीतमुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज पुरवठा करीत नसल्यानं शेतकरी मेटाकुटीस आलाय। एकत्रित कुटुंबामुळे 7-12 उतारावर नावं असल्यानं बँकांना सहमती देत नाही। निसर्गाच्या अवकृपेमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि आर्थिक मदत मिळत नाही। चहूबाजूनं शेतकरी संकटात सापडलाय। इगतपुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या 95 ते 96 विविध कार्यकारी सोसायट्या असून 3 वर्षांपासून विविध कार्यकारी सोसायटी एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी कारणाकरता कर्ज रूपानं त्या शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणे कर्ज दिलं जातं, परंतु गेल्या 3 वर्षांपासून एकही शेतकऱ्याला अर्थात गरीब शेतकऱ्याला कर्ज दिलं नाहीये। सहकार खात्याच्या नियमांप्रमाणे सोसायटी निवडणुका घेतल्यानंतर शेती विषयांशी संबंधित असलेल्या मार्केट कमिटी गठीत करण्यासाठी सभासद मंडळी मतदानही केलं। मार्केट कमिटी कृषी पणन महामंडळ महाराष्ट्र राज्य संबंधित असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढा कठोर निर्णय का घेते? कर्ज दिलं जात नाही तर त्यांच्यापूर्वी शेतकऱ्यांची डिव्हिडंड फंड आहे तो विविध सहकारी सोसायटी यांनी शेतकऱ्यांना परत का करू नये किंवा कर्जाची सोय करावी? असं न झाल्यास शेतकऱ्यांकडून आंदोलन केलं जाईल, असा आक्रमक इशारा वंचित आघाडीचे तालुका निरीक्षक दादाभाऊ शिरसाट, प्रवक्ते नंदूभाऊ पगारे यांनी दिलाय। सोसायट्या पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत। त्या सोसायट्यांना पतपुरवठा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक करत असते आणि जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकच नाशिक जिल्ह्यातली पूर्णपणे बंद पडलेली आहे। त्याला कारण म्हणजे शेतकरी थकलेला आहे असं नाही, तर शेतकऱ्यांपेक्षा जी संचालक मंडळी आहे आणि जी राजकीय मंडळी आहे आणि कर्मचारी अधिकारी मंडळी आहे त्यांचे व त्यांच्या नातेवाईकांकडे फार मोठी बँकेची थकबाकी झालेली आहे। ती त्यांनी परतफेड न केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरती त्याची फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांनी आपली जी काही पिकात आपल्या याच्यातून निघालेलं जे काही 2 पैसे साठवणुकीमध्ये त्या बँकेमध्ये साठवणूक केलेली आहे, तिचं जे काही परतफेडीची त्याचं बँक नाव घेत नाही, कारण बँका आणि सोसायट्या या दोन्ही पण बंद पडलेल्या आहे। आणि म्हणून आमची अशी विनंती आहे शासनाने याच्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन बँकेंनी सोसायट्यांना लवकरात लवकर पतपुरवठा करून शेतकऱ्यांची अडचण दूर करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुक्याच्या वतीने आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करून बँका किंवा शासनाच्या धोरणाला जे काही टाळा लावण्याचा किंवा उग्र आंदोलन करून त्याचा निषेध करू हे शासनाला सांगू इच्छितो। हे कलेक्टर साहेबांना ही विनंती आहे, त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये कर्ज पुरवठा लवकरात लवकर कसा करता येईल शासनाकडनं त्यांनीही शासनाकडे पाठपुरावा करून बँकेकडे लक्ष द्यावं। प्रतिनिधी लक्ष्मण सोनवणे, दिशा न्यूज, इगतपुरी।